एव्हरीवन, नमस्कार. वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी प्राजक्ता स्वागत करते तुमचं आमच्या चॅनलवरती अँड वेलकम बॅक टू पार्ट 2 ऑफ एकांशचं जावळ. सो जसं तुम्ही प्रिव्हियस व्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळलं असेल की आतापर्यंतचा जो व्लॉग होता तो डेकोरेशनपर्यंत एंड झाला होता. तर आता इकडे तुम्ही बघू शकता की आमचं डेकोरेशन अजून पण सुरूच होतं आणि अर्ध्या तासामध्ये फंक्शन चालू देखील करायचं होतं. सो फटाफट जसं जमेल तसं आम्ही करून घेत होतो. आणि इकडे तुम्ही बघू शकता बॅकड्रॉपसाठी मी व्हाईट माझी जी प्लेन साडी आहे त्याचा वापर केलेला आहे. आणि फुल डेकोरेशन झाल्यानंतर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका की हे डेकोरेशन कसं वाटलं तुम्हाला. तर हे पानावरती जे नाव लिहिलं होतं ते ॲक्च्युली चिटकतच नव्हतं, खूप मेहनत केली. आणि इकडे साईड बाय साईड माझी मोठी बहीण जी आहे ती रांगोळीसुद्धा काढायला बसली होती. सो आता तुम्ही इकडे पूर्ण फायनल लुक बघू शकता डेकोरेशनचा. तर इकडे डेकोरेशनसाठी मी जास्त काही केलं नाही आहे. एक साडीचा बॅकड्रॉप रेडी केला, त्याला ते नाव जे मी घरातच तयार केलं होतं ते सुद्धा लावलं होतं. आणि माझ्याकडे फुलांच्या लड्या होत्या दिवाळीच्या, त्या लावून इथे सगळे त्याचे गिफ्ट्स वगैरे आम्ही मांडले होते एका डिशमध्ये. आणि इकडे तुम्ही बघू शकताय हा आहे एकांश, आजच्या कार्यक्रमाचा पाहुणा, आणि ही आहे त्याची मम्मी. तर एकांशला मस्तपैकी इकडे रेडी केलं होतं, त्यांनी धोतरसुद्धा घातलं होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही हे असे गजरे आणले होते त्याला घालण्यासाठी. सो ते देखील घालून तो थोडासा चिडचिड करत होता बिकॉज तो त्याच दिवशी त्याच्या घरून इकडे आला होता आमच्याकडे. आणि सगळी माणसं जी आहेत त्याला नवीन दिसत होती. सो त्याला सेट व्हायला थोडा वेळ पण नाही भेटला. आणि नेमका कार्यक्रमाच्या दिवशी एवढे माणसं बघून तो खूप गोंधळला होता. त्यातल्या त्यात तो खूप लवकरच ॲडजस्ट केला आणि त्यांनी जलद पण करून घेतलं. तर इकडे तुम्ही बघू शकता की माझ्या मम्मीची, त्याच्या मामाची आणि त्याच्या मम्मीची आणि व्यतिरिक्त सगळ्या माणसांची किती खळबळ सुरू आहे त्याला फक्त शांत करण्यासाठी. बसव बसव बसव. तर तुम्ही व्हिडिओमध्ये जसं बघितलं असेल, जसं त्याने रडून गोंधळ घातला होता तसाच अगदी लगेच पटकन तो शांत देखील झाला. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय जोपर्यंत तो शांत आहे तोपर्यंत आम्ही सर्वांनी घाई करून जो न्हावी आला होता त्याला सांगितलं, बाबा तू एका साईडून तुझं काम सुरू कर. आणि खरंच हॅट्स ऑफ आहे त्या न्हाव्याला, कारण त्याने खूप चांगल्या रीती त्याला हँडल केलं होतं एकांशला. आणि ह्याप्रमाणे जी मानाची 4 बटं असतात, केसं असतात, ती आम्ही इकडे सक्सेसफुली काढून घेतली त्याच्यानंतर. तर हे खूप मोठं अचिव्हमेंट होतं आमच्यासाठी. आम्ही फक्त व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे सगळे एकदम रिलॅक्स्ड होते बिकॉज त्याने ती मानाची 4 बटं कापून घेतली होती. आणि नंतर मग तो नितीनजवळ सुद्धा हालचाल करायला लागला. आणि नितीनला पण ते एकदम बेरेबल नव्हतं, त्यामुळे आम्ही नितीनला उठवलं आणि मग त्याच्या मम्मीलाच बसवलं तिथे की जेणेकरून त्या व्यवस्थित त्याला हँडल करतील. आणि तुम्ही इकडे बघू शकताय की तो त्याच्यासाठी पण रडत होता. नंतर तो रडायला लागला, त्यामुळे आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारे त्याला ट्राय केलं शांत करण्याचं. तर इकडे तुम्ही बघू शकता आता मम्मीने त्याला त्याचं जे फेवरेट सॉन्ग आहे एक मोठा हाती ते मोबाईलवरती लावून दिलं होतं आणि गुंतवून ठेवलं होतं खेळण्यांसोबत. सो जसं पॉसिबल होतं तसं न्हाव्या जो आहे तो काढतच होता केस. ॲक्च्युली त्याने खूप पेशन्सली हँडल केलं ह्या सगळ्या सिच्युएशनला. पण नंतर आता ती कठीण वेळ आलेली आहे. तुम्ही इकडे बघू शकता की तो किती रडतोय, अत्यंत म्हणजे इतका कठीण क्षण होता सगळ्या घरच्यांसाठी. पण न्हावी जो आहे तो संध्याकाळी 7 वाजता आलेला आणि 9 वाजले तरी पण अजून तो शांत होतच नव्हता. त्यामुळे आम्ही डिसिजन घेतलं की थोडंसं उरलं होतं त्यामुळे त्याला थोडंसं रडू द्यावं आणि फटाफट आपण काढून घ्यावं. त्याचा असा रडतानाचा आवाज ऐकून अक्षरशः त्याची आई, बाबा, माझी मम्मी, मी, माझा नवरा
म्हणजे नितीन, माझ्या अजून एक नणंदबाई आणि त्यांची मुलं देखील धावत पळत येत होते त्याला शांत करण्यासाठी. पण थोड्याच वेळात जसा तो चिडला होता तो लगेच नॉर्मलसुद्धा झाला. आणि जावळाचा कार्यक्रम जेव्हा तो संपन्न झाला आणि इकडे जे आमचे न्हावी आले होते त्यांना आमच्या रीतीभातीप्रमाणे जो काही मानपान आम्हाला द्यायचा होता तो आम्ही पूर्ण करत होतो. आणि त्यांना जी देणगी ठरली होती, जे ठरवून आणलं होतं त्याच्यापेक्षा आम्ही थोडंसं जास्तच दिलं, बिकॉज त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आमचं सिच्युएशन हँडल केली होती. इकडे तुम्ही बघू शकता ह्या शेतांकडे मगाशी इतकं रडून त्याने गोंधळ घातला, अक्षरशः सगळ्यांना घाबरून टाकलं त्याने, एवढा रडत होता. आणि आता एक क्षणाचा विलंब न करता त्याचं हसू बघताय तुम्ही, म्हणजे त्याला किती मज्जा वाटते. आणि त्याच्यानंतर फायनली त्याला आंघोळ घालण्याची वेळ आली होती. सो आम्ही इकडे दुधाचं पाणी वगैरे रेडी केलं होतं, फुलं वगैरे टाकून त्याच्यासाठी. तर तुम्ही इकडे बघू शकता व्हिडिओमध्ये की तो सुद्धा किती खुश आहे आणि त्याला मज्जा वाटते. सो अशा प्रकारे काय आहे त्याचा जावळाचा कार्यक्रम खूप छान रीती पूर्ण झाला होता. थोडंसं रडू त्याने कंट्रोल केलं असतं तर अजून छान झालं असतं, पण ठीक आहे, त्याची जी नाराजी होती ती त्याने व्यक्त केली रडूच्या माध्यमातून. पण इकडे तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरचा हसू देखील बघू शकता की मला तर खूप आनंद वाटला. एसी बंद कर, एसी. हे त्याला थंडी वाजते वाटत. बोललो ना. दिसते का नवरी का नाही? झाली आंघोळ बाबा एकदाची. पंखा लाव दर्शन तो तिकडचा. सो अशा प्रकारे त्याला फ्रेश वगैरे केलं आणि जेवणाची वेळ आली. तर जेवणामध्ये जे मेन्यू होता ते चिकन रस्सा, चिकन सुक्कं, चिकन आळणी पाणी, तांदळाच्या भाकरी, सलाड, राईस वगैरे होता. तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पण बघू शकता की दर्शन देणार रिव्ह्यू आता कसं झालंय ते. हा आणि पण कोणी बनवलं छान बेस्ट. आणि लाईक करा, तरी ते जेवण वगैरे उरकायलाच आम्हाला 12 वाजले होते आणि खाली आलो फटाके फोडायला. सो आमच्या पिल्लूचा म्हणजे एकांशचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता फटाक्यांचा. तो घाबरला तर नाही, बट रात्र झाल्यामुळं तो खूप थकला होता आणि त्याला झोप आली होती, त्यामुळे तो थोडासा चिडचिड करत होता. तर तुम्ही इकडे बघू शकता. आइए पधारिए हमारे लड़के जमाई जी, आइए पधारिए. रडको आमच्या पण हे घ्या. आणि आपण कुठे दुसरे आणा लवकर. बाहेर या की मैदानात. नाही दिसत नाही तुम्ही दोघं. कार्यक्रम खूप छान झाला, सगळ्यांनी एन्जॉय देखील केलं. आणि आम्ही किती थकलो होतो ह्याचा पुरावा जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा बघा. हा आहे दर्शन, माझ्या पुण्याच्या नंदेचा मुलगा आहे. तर तो बसल्या जागी झोपत होता, म्हणजे विचार करू शकता की आम्ही सगळे किती थकलो होतो.
इतके रात्री झोपून घ्यायचं तर ह्या दोघांचं बघा इथे काय सुरू होतं. एकांश कुठून तरी टक्कर मारायला शिकला, तो मामाला मारून दाखवत होता. सो ह्या दोघांचं जे हे बॉन्ड आहे ते बघून माझ्या मनाला तर खूप भारी वाटलं. कारण नितीनला मी इतकं असं रुळलेलं कधी बघितलंच नाही लहान मुलांसोबत. तर एकांश जसं आमच्या घरी आला होता तेव्हापासून नितीनचं जे बिहेवियर होतं ते खूपच चेंज झालेलं आणि हा बॉन्ड तर माझ्या खूपच जवळचा असणार आहे. एकांश कोण आहे? कुठं बसला तू? कुठं बसलाय? सो असं काही होतं आमचा पूर्ण दिवस. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमची मतं कळवा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन थँक्यू.